रेडी. अलीकडे आमच्या राज्यकर्त्यांशी जे अधिकाधिक दळणवळण घडू लागले आहे व विशेषतः इंग्रजी भाषेच्या ज्ञानामुळे त्यांच्या स्थितीचे योग्य स्वरूप आम्हास समजण्यास जो मार्ग झाला आहे, त्याच्या योगाने मागली भीती आता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे व इंग्रज लोक आम्हासारखीच माणसे आहेत व त्यास देवाने काही दोन कान आमच्याहून अधिक दिलेले नाहीत, असे आता आम्हाला कळून येत चालले आहे. आमच्यात जसे बरे वाईट, शहाणी मूर्ख वगैरे लोक आहेत व आमच्यातले आचारविचार जसे काही निर्दय व काही स्तुत्य असे आहेत, तसाच प्रकार इंग्रज लोकातही आहे, असे आता सर्वांस कळू लागले आहे. यामुळेच इंग्रजांचे सर्वस्वी अनुकरण करणे म्हणजे शहाणपणाची व सुखाची परमावधी झाली अशी जी समज आरंभी दृष्टीस पडत होती व अद्यापही क्वचित दृष्टीत पडते, तीही अलीकडे पुष्कळ पालटली आहे. शिवाय अलीकडे महाराष्ट्र भाषेचे व संस्कृतीचेही ज्ञान लोकात फैलावत चालल्यामुळे व पूर्वीच्या गोष्टीचा थोडाफार विचार होऊ लागल्यामुळे इंग्रजी तत्त्वज्ञानास बराच धक्का पोचला असून आम्ही बिलकुल रानटी नाही, असे दिवसेंदिवस आमच्या प्रत्ययास येत चालले आहे. असा एकंदरीत प्रस्तुत काळाचा हा महिमा आहे की पूर्वीची सुधारणा व नवी सुधारणा या दोहोंचे योग्य स्वरूप काय आहे हे समजून घेण्याकडे आज सर्वांचे लक्ष जाऊ लागले आहे. म्हणून आता सुधारणा म्हणजे काय व देशोन्नतीचे स्वरूप कसे असते याविषयी शांतपणे विचार करणे फार अगत्याचे आहे. राष्ट्राची उत्तम स्थिती असणे याचा अर्थ काय हे आपण पाहू. काय असले म्हणजे राष्ट्र उत्तम स्थितीत आहे असे म्हणावयाचे हे आपण प्रथम ठरवूया. उत्तम स्थितीतील राष्ट्राचे पहिले लक्षण देशाभिमान होय असे आम्ही समजतो. घनपदार्थात जसा दाटपणा असतो म्हणजेच त्यातील कण अगदी चिकटलेले असतात, त्याचप्रमाणे राष्ट्रातील लोकसमुदाय हा वरील अभिमानाच्या योगाने जितका तितका एकत्र जखडला गेला असेल तितकी त्यांची उन्नतावस्था समजली पाहिजे. ज्या देशात आपण जन्मास आलो व जेथला सहवास आपणास पहिल्यापासून जडला, तेथील गोष्टीवर आपले प्रेम जडणे व त्याविषयी अभिमान वाटणे हे अगदी साहजिकच आहे. म्हणून अत्यंत बाल्यावस्थेतल्या राष्ट्रातही देशाभिमानाची वृत्ती पराकाष्ठेची आढळते. आपल्या घरात शिस्त जर कोणी आपणास लुटू लागला तर ते जसे घराच्या मालकास पाहवणार नाही, त्याचप्रमाणे आपल्या मुलुखावर शत्रू चालून आला असता त्याच्याशी सामना करावयाला उभे राहणे व त्याला माघारी पेटून लावणे या गोष्टीही राष्ट्राच्या प्रथमावस्थेत अगदी सहज असतात. सगळ्या जगाच्या
इतिहासात हीच गोष्ट नजरेस येते. ग्रीक लोक जवळजवळ रानटीच होते, तरी प्राचीन पारसिक लोकांशी त्यांनी अशा जबरदस्त लढाया केल्या की अजूनही सगळे जग त्यांचा इतिहास वाचून तोंडात बोट घालून राहते. तेवढी त्या देशाच्या राजाची सार्वभौम सत्ता. ग्रीस व रोम येथील लोकांनीही आपापल्या देशासाठी कशाप्रकारे लढाया दिल्या हे आपणा सर्वांना माहीत आहेच. हाच प्रकार इतर राष्ट्रांतूनही त्यांच्या इतिहासात दिसून येतो. मराठ्यांच्या इतिहासाकडेही आपण लक्ष पुरवले असताही वरील गोष्टीची प्रचिती येते.